नमस्कार. आज फराळापैकी दुसरा प्रकार मी करायला घेतला आहे, त्या म्हणजे भाजणीच्या चकल्या. तर सुमती गृहउद्योग यांची चकलीची भाजणी ही मला मिळाली आहे आणि अतिशय चांगली आहे. या पॅकेटवर सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ह्या छोट्याशा चमच्याने तेलाचं माप घ्यायचं आहे. तर इथे आधी जितकं ग्लास पीठ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी, म्हणजे मी 3 ग्लास पीठ घेतलं आणि जवळजवळ 3.25 ग्लास पाणी उकळवलं. त्याच्यामध्ये हे 2 चमचे भरून तेल घातलं. त्यानंतर तीळ, ओवा, तिखट आणि मीठ हे सर्व चवीप्रमाणे घालून घेतलं आणि पाणी चांगलं खदाखदा उकळल्यानंतर त्यामध्ये जी भाजणी मोजून ठेवली होती 3 ग्लास ती घालून घेतली. अर्धा किलोमध्ये हे 3 मोठे ग्लास भरून भाजणी झालेली आहे. तर आता पाणी उकळल्यानंतर ही भाजणी सगळी यामध्ये नीट मिक्स करून घ्यायची. गॅस बंद करायचा आणि जवळजवळ पाऊण ते 1 तास ती झाकून बाजूला ठेवायची. त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मळून घ्यायचं. अगदी जेवढं आपण पाणी घेतलं आहे ते परफेक्ट बसलेलं आहे. आता मात्र आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायच्या आधी थोडंसं पाण्याचा हात घेऊन मळून व्यवस्थित आपण इथे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि आता फायनली गरम गरम तेल, चांगलं मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे. तर छान कडक तेल करून घ्यायचं. त्यानंतर ते मीडियम आचेवर करून आपण चकल्या तळून घ्यायच्या. आता अजून एक टिप मी तुम्हाला देते की चकली कशी ओळखायची झालेली. तर आपण सर्व चकल्या घातल्यानंतर ज्यावेळेस त्याचे पूर्ण बुडबुडे बंद होतात त्यावेळेस समजायचं की चकली आपली तयार झालेली आहे आणि अतिशय खमंग चकली अशी झालेली आहे. तर मी यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला कोणाला संपर्क साधायचा आहे तर तुम्ही त्यांना भेटू शकता. ते तुम्हाला घरपोचही ऑर्डर करतील. आजचा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथे माझ्या मिस्टरांनी मला हेल्प केली, कारण की तुम्हाला मी मागेच सांगितलं की माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि त्यामुळे मला गॅसजवळ जास्त वेळ उभं राहता येत नाही. तर त्यांनी हेल्प केली आणि अशा आम्ही दोघांनी मिळून चकल्या तयार केलेल्या आहेत. चला तर मग चाखून बघूया आणि भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.